एफडीएच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जोरदार कारवायांचं सत्र सुरू केलेलं आहे। भेसळखोर गुटखा माफियांचं कंबरड मोडल्याच्या नंतर तुकाराम मुंढेंनी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण कारवायांचा धडाका सुरू केलेला आहे। ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होतंय तिथं तुकाराम मुंढे हे असणारच असं समीकरण सध्या राज्यभरामध्ये सध्या पाहायला मिळतंय। राज्यात गुटखा माफियांचं कंबरड मोडल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर दूध भेसळखोरांचं कंबरड मोडल्याच्या नंतर तुकाराम मुंढेंचा बुलडोझर आता थेटपणे शाळांवरती येऊन धडकलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मुलांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या शालेय पोषण आहाराशी खेळणाऱ्या शाळा आणि कॅन्टीन चालकांची आता खैर नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं तर मध्यान्ह भोजनात आळ्या सापडण्याच्या त्याचबरोबर घाणेरड्या वातावरणामध्ये जेवण बनवण्याच्या निकृष्ट दर्जाचं अन्न विद्यार्थ्यांना देण्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या एफडीएला प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आता तुकाराम मुंढे हे प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहेत। यापुढची कारवाई आता थेटपणे ज्या शाळा आहेत ज्या ठिकाणी मध्यान्ह भोजन दिलं जातं त्याचबरोबर ज्या कॅन्टीन आहेत त्या ठिकाणी आता तुकाराम मुंढेंच्या कारवायांचं सत्र आता पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। पाहिजे ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राज्यभरामध्ये धडक कारवायांचा सपाटा लावणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आता आणखी एका मोठ्या मोहिमेसाठी सज्ज झालेले आहेत। गुटखा माफिया आणि भेसळखोरांचे दाबे दणाणल्यानंतर आता तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागानं थेटपणे शालेय पोषण आहाराकडे आणि शाळांच्या कॅन्टीनकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी एफडीएनं स्वतः पुढाकार घेतलेला आहे। नुकतीच मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शाळांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत सहाय्यक आयुक्त PR सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियम 2020 ची अत्यंत कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेशच दिलेले आहेत। गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात आळ्या सापडण्याच्या या गंभीर घटना सुद्धा घडलेल्या होत्या। अनेक नामांकित शाळांच्या कॅन्टीनमध्ये कमालीची अस्वच्छता असल्याचंही जे आहे निदर्शनास आलेलं होतं। पण आता एफडीएनं अगदी स्पष्ट केलेलं आहे की मुलांच्या आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही। स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि निकृष्ट अन्न देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावरती थेटपणे आता फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशाराच आता एफडीए कडून दिला गेलेला आहे। या कारवाईला आणखी धार आलेली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी ज्या पद्धतीचे आदेश आता एफडीएने दिलेले आहेत त्यामुळे आता थेटपणे अशा पद्धतीचं जे कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावरती सुद्धा आता बंदीची कारवाई सुद्धा केली जाणार आहे। जर पाहिलं तर आमदार विक्रम पाचपुते यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता। विक्रम पाचपुते यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने ह्या ज्या शाळा आहेत शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये लोकप्रिय असलेले जे स्टिंग आहे जे आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो, कोल्ड ड्रिंक म्हणतो, याच्यावरती सुद्धा आता बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो राज्य सरकारनं सुद्धा घेतलेला आहे। या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही आता एफडीएनं उचललेली आहे। त्यामुळे आता तुकाराम मुंढेंच्या या धडक मोहिमेमुळे आता विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये, विद्यार्थ्यांच्या प्लेटमध्ये थेटपणे आता सकस आणि सुरक्षित आहार येईल अशी आशा आता व्यक्त केली जाते। पण केवळ सरकारी यंत्रणेवरती अवलंबून न राहता पालकांनी आणि जागरूक नागरिकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेत किंवा कॅन्टीनमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये अन्नाच्या बाबतीमध्ये काही संशयास्पद किंवा अस्वच्छता आढळली तर तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्ही थेटपणे सरकारनं जो टोल फ्री नंबर जाहीर केलेला आहे अर्थात तो नंबर आहे 1800 3 वेळा 2 आणि 365 या क्रमांकावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या तक्रारी नोंदवू शकता असे एफडीए कडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर यापुढे मुलांचं आरोग्य असेल यांच्याशी कुणीही प्रतारणा करत असेल तर त्यांची आता खैर नाहीये असा स्पष्ट संदेश आता एफडीए कडून दिला गेलेला आहे। भविष्यामध्ये आता गुटखा माफियांचं कंबरड मोडल्याच्या नंतर त्याचबरोबर भेसळखोरांचं कंबरड मोडल्याच्या नंतर आता तुकाराम मुंढे प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहेत। शाळांमध्ये जे मध्यान्ह भोजन आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचा आहार दिला जातो याकडे सुद्धा आता तुकाराम मुंढेंचं आता स्पष्टपणे लक्ष आहे। आगामी काळामध्ये जे कोणी याचा भंग करेल, जे कोणी या कायद्याचा भंग करेल त्यांच्या विरोधात आता कशा पद्धतीची कडक कारवाई एफडीए कडून केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।
आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.